बातमी आहे पिंपरीची। राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी असली तरी दोन्ही पक्ष परस्परांवर कुरघोडी करण्यास कायम तत्पर असतात। पिंपरी चिंचवडमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकदवान नेते आझम पानसरे यांना काँग्रेसमध्ये ओढल्यानंतर अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर निर्णय टांगणीला ठेवत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अशी काय कुरघोडी केली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या 2 जागा धोक्यात आल्या। कायदा करून त्या अनियमित बांधकामांना काहीतरी त्या ठिकाणी क्षमापित करून आणि त्यामध्ये काहीतरी मार्ग काढण्याचा निर्णय आम्ही आता जवळजवळ घेतलेला आहे आणि जवळ 1 महिन्याच्या आत हा निर्णय आम्ही कायदा करावा लागला, मग अध्यादेश काढावा लागला तरी तो अध्यादेश काढण्यामध्ये हा निर्णय घेऊ। 22 डिसेंबर 2013चं हे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, शहरातील अनधिकृत बांधकामं महिनाभरात नियमित करण्याचं हे आश्वासन, त्यावर विश्वास ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही 15 फेब्रुवारीला शहरात आल्यानंतर लवकरच अनधिकृत बांधकामं नियमित होतील हे छाती ठोकपणे सांगितलं। 8 सन्माननीय मंत्र्यांची समिती नेमलेली होती आणि त्या समितींचा आता अंतिम अहवाल जवळपास तयार झालेला आहे। कदाचित येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो ठेवला जाईल आणि मग कॅबिनेट त्याच्याबद्दल चर्चा करेल आणि मग निर्णय होईल। पण राज्याच्या या दोन्ही प्रमुख नेत्यांची आश्वासनं हवेत विरली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी चिंचवड म्हणजे बालेकिल्ला, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा बऱ्यापैकी भाग शहरानं व्यापलेला, दोन्ही जागा राष्ट्रवादी लढवतीये। अशा परिस्थितीत अनधिकृत बांधकामाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत गरजेचा होता। पण या निर्णयामुळे काँग्रेसला काहीही तोटा होणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी हेरलं आणि शेवटपर्यंत हा निर्णय होईल असं गाजर राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवलं। अखेर आचारसंहिता लागू होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णयच घेतला नाही। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खासदारांची संख्या वाढवण्याची रणनीती आखणाऱ्या राष्ट्रवादीला जबरदस्त चपराक बसल्याची चर्चा रंगू लागली आहे। आधीच शहरातल्या आझम पानसरे यांना काँग्रेसमध्ये ओढत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला पुरतं घायाळ केलंय आणि आता अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे मावळ आणि शिरूर या राष्ट्रवादीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मतदारसंघात पक्षाला जनतेच्या संतापाचा फटका बसण्याची चिन्ह आहेत। मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामाचा निर्णय लटकवत अजित पवारांची बालेकिल्ल्यातच नाकेबंदी केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। अनधिकृत बांधकामाचा प्रश्न लांबणीवर टाकत मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलंच अडचणीत आणलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये आता राष्ट्रवादीचे उमेदवार जनतेसमोर कसे जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।